वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण आरी वर्कमधला सर्वात सोपा भाग म्हणजेच फ्रेंच नॉट हे बघणार आहोत. यासाठी मी घेतला आहे हा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही आपली जी साधी सुई असते ती सुई आणि हा सिल्क थ्रेड मी 4 पदरी याच्यामध्ये ओवून घेतलेला आहे. 4 पदरी दोरा आहे आणि त्यामध्ये ही सुई ओवून घेतलेली आहे. तर यामध्ये मी एक छोटासा असा हर्टचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते. मी या इथून पहिल्यांदा सुई वरती काढणार, त्यानंतर या सुईला थोडासा इथे पीळ द्यायचा, अगदी थोडासा, आणि या पद्धतीने त्या सुईमध्ये टाकायची. अजून एकदा दाखवते. या पद्धतीने सुईला या असं धरायचं आणि या पद्धतीने त्या सुईमध्ये टाकायचं आणि त्यानंतर जिथून आपण घेतलेलं होतं वरती अगदी त्याच्या बाजूला या पद्धतीने खाली सोडायची ती सुई. या पद्धतीने खूप सोपं आहे. अजून एकदा दाखवते. खालून सुई वरती घेतली, त्यानंतर इथे थोडंसं असं टर्न केला आणि याच्या इथे सुईला खाली टाकली. हा दोरा सोडायचा नाही पहिला. या पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवलं की यामध्ये फक्त मी एक एक असा पीळ घालते, म्हणजे सॉरी, एकदाच मी त्या सुईला टर्न करते, एकदा सुई भोवती असं एकदाच टर्न करते. हे एक पद्धत झाली आणि आता ही दुसरी पद्धत. हे दोनदा छानपैकी टर्न करायची. जर तुम्हाला छान मोठी जर हेवी गाठ पाहिजे असेल तर असं दोनदा टर्न करायची. हे बघा, 1 आणि 2, दोनदा टर्न करायची. त्यानंतर अगदी याच्या इथे सुईला खाली ढकलायचं आणि या पद्धतीने आता सध्या ब्लाऊजवरती करताना या फ्रेंच नॉटचा खूप वापर करतात. दिसायला खूप सुंदर लुक येतं. स्टोनच्या ऐवजी हा फ्रेंच नॉट एक जरी टाकला तिथे तर अजून त्याला सुंदरसं गेटअप येऊन जातं. मी माझं एक ब्लाऊज केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला शेवटी मी माझ्या ब्लाऊजवरती कसं केलेलं आहे या फ्रेंच नॉटचा उपयोग ते मी तुम्हाला दाखवते. आता ही आपण सिल्क थ्रेडने केलेली आहे. आता यामध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगते. सध्या आता सिल्क थ्रेडच्या ऐवजी हा डोला कॉटन थ्रेड काहीतरी म्हणतात याला, मलाही माहीत नाही. याला डोला काहीतरी कॉटन थ्रेड म्हणतात. हा कॉटन थ्रेड आहे. हे बघा, या पद्धतीने असतो तो. तर या कॉटन थ्रेडचा वापर करून देऊन हे फ्रेंच नॉट किंवा रिंग नॉट याच्यासाठी त्याचा जास्त वापर केला जातो. कारण ह्या सिल्क थ्रेडमध्ये आपल्याला 4, 8 या पद्धतीने असे थ्रेड घ्यावे लागतात. तर या डोला सिल्क हे जो कॉटनचा थ्रेड आहे, सॉरी, हा जो कॉटनचा थ्रेड आहे, या कॉटनच्या थ्रेडमध्ये डायरेक्ट एक जरी थ्रेड घेतला, हा थोडासा असा जाडमधून येतो, त्यामुळे फक्त एक जरी हा थ्रेड घेतला तरी पण त्याला लुक छान येऊन जातं. मी तुम्हाला त्यानंतर आणि यामध्ये असा विशेष असा काही फरक पडत नाही.
हे बघा किती सुंदर पद्धतीने दिसते. एवढ्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता यामध्ये मी तुम्हाला माझा ब्लाऊज दाखवते, ज्याच्यामध्ये मी या फ्रेंच नॉटचा उपयोग केलेला आहे. हे बघा, हे ब्लाऊज आहे आणि यामध्ये छोटे छोटे जे केलेले आहेत हे सर्व फ्रेंच नॉटने केलेले आहेत. यामध्ये पण स्लीव्जवरती डिझाईन काढलेली होती. आता यामध्ये पण जे केलेले आहेत हे पूर्ण आउटलाईन जे आहे, एक शुगर बीट आणि त्याच्या बाजूला एक एक फ्रेंच नॉट टाकलेला आहे. त्यामुळे इतकं सुंदर गेटअप येतं ना. तुम्ही स्टोनच्या ऐवजी फक्त जर या फ्रेंच नॉटने जरी हे केलं, एक आउटलाईन केली, तरी त्याला अजून सुंदर गेटअप येऊन जातं. त्यामुळे फ्रेंच नॉट शिकायला काहीच अवघड नाही आहे. आणि जरी यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.